जोपर्यंत काम चालू म्हणजे रस्ता क्लिअर होतो ना तोपर्यंत असंच चालू आहे. आज हाच रस्ता वापरतो काय जबरदस्त. ते मटेरियल वाजलं बरं का. तर मटेरियल क्रेननी टाकायचे त्याच्यामुळे क्रेन इकडे बोलवते. आता रस्ता लय खतरनाक आहे इथे एकदम जबरदस्त. खडी डायरेक्ट बापरे पूर्ण गाडी आलती डायरेक्ट. ती गाडी आली ती ओव्हरलोड भरली बा. कंटेनर कसं टर्न मारतोय मध्ये. बरं झालं आपण पटकन निघलो नाही तर आपल्याला टर्न मारला असता आणि आपण पण जागीत लटकलो असतो. एकदम जबरदस्त अटकलो मित्रांनो मी. आता इथं रस्त्यात काम चालू झालं डायरेक्ट. ज्या रस्त्याने आपण कंपनीत जातो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ट्रिप मध्ये. 11:05 जस्ट काल जे मटेरियल सोडलं होतं ना ते मटेरियल रेडी झालेले आहे. परत घेऊन जायचं आपल्या इंडोरीला. ट्रिप कंटिन्यू करा, बघूया काय काय होतं आपल्या ट्रिप मध्ये. आवडलं तर लाईक करा, चॅनल वर असेल तर सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो फायनली आजची ट्रिप इथून सुरू करूया. तर चला आज मस्त चौकात गर्दी वगैरे नाही, मस्त निघालो आता चौकातूनच. आणि गाईला पोळी पण आणली, पोळी द्यायची गाईला. तर स्टार्टिंगला पोळी देऊन देऊ गाईला, त्यानंतर आपली ट्रिप कंटिन्यू करू. तर चला आता गाईला पोळी देऊन देऊ. ते मोठी गाय ती नाही, छोट्या गाईला पोळी द्यावा लागेल. तर चला फायनली आता गाईला पोळी दिली, इथून निघूया. चला मस्त पैकी जाऊया. फायनली मस्त आपल्या कॉन्टिनेंटल जवळ आलोय. आणि ती कंपनी ती इकडे आहे. आपण नाही का त्या कंपनीत रेग्युलर जातो, त्या कंपनीत जायचंय आपल्याला. तर बघूया आता तिकडे गाडी वगैरे लागली काय ते आता तिथे गेल्यावरच समजेल आपल्याला, असं नाही समजलं. स्टार्टिंगला आपण तिथे जाऊन पाहू आता काय होतं गाडी. तर आता इथून टर्न घेऊन घेऊ आपल्या लेफ्ट साईडला. अरे ती कंपनी इकडे मध्ये ना, इथून जवळ पडते आपल्याला. कंपनी तर चाललंय पण कन्फर्म माहिती नाही नेमकं, म्हणजे मटेरियल रेडी आहे का नाही. पण पप्पाला फोन आला होता ना, त्यामुळे कन्फर्मच असेल. त्यामुळे मी डायरेक्ट चाललोय आता तिथून मटेरियल पिकअप करून डायरेक्ट इथून व्हिडिओ येतो. चला आज डायरेक्ट ट्रान्सपोर्ट 4 बॉर्डर ठेवल्या डायरेक्ट. हे बा एक तर जीपची आहे, 3 स्कॉर्पिओचे वाटतं बा. जबरदस्त. पण ते इथं बॉर्डर का बरं ठेवते तेच समजत नाही, काय कारण असेल काय माहिती. इथं कंपनी वगैरे नाही, काही नाही. ट्रान्सपोर्ट इथं गाड्या वगैरे राहत्या, आयसर वगैरे नाही का. चला आता फायनली कंपनी तर पोहोचलोय आपल्या. गाडी वगैरे लागली का बघूया. कंपनीत तर आलोय, गाडी वगैरे लागली नाही. गाडी मध्ये लागली राहते, बाहेर नाही राहत. बघूया चला जाऊन आता मध्ये. तर फायनल लोडिंग साठी गाडी लावली आपण. मटेरियल लोडिंग होते त्याच्यानंतर इथून निघू. चला मटेरियल फायनल रेडी करून चला. तर मटेरियल क्रेननी टाकायचे त्याच्यामुळे क्रेन इकडे बोलवते. आता ते कालचं जे मटेरियल ना त्याचं काम झालेलं आहे ना. तर बघू आता चला क्रेननी टाकतो. फायनल लोडिंग वगैरे झाली, आता इथून निघतोय कंपनी मधून. आणि बघूया तिथून मटेरियल वगैरे असेल तर बरं होऊन जाईल मस्तपैकी. कारण तिकडून एमटी येण्यापेक्षा मटेरियल असतं इथं मटेरियल टाकता येईल, परत ते उद्या तिकडून येता येईल, उद्या किंवा संध्याकाळी. तर चला आता फायनली इथून निघूया. तर चला आता इथून निघूया मस्तपैकी जाऊया. इकडे एक रस्ता आहे हयात आणि हा एक आपण याच रस्त्याने जातो, कारण हा रस्ता पूर्ण खराब आहे पुढे. त्यामुळे म्हणलं आपण हाच रस्ता वापरतो काय. जबरदस्त. ते मटेरियल वाजलं बरं का, एक साईड ठेवली ना त्यामुळे ते धडकन वाजलं एकदम. काहीतरी सपोर्ट लावा लागेल. स्टार्टिंगला आपण या रस्त्यातून आधी निघू, त्याच्यानंतर ते मटेरियल सपोर्ट लावू. असं मटेरियल असलं ना इकडे तिकडे होणार, ते गाडीमध्ये ठेवलेले सपोर्ट साठी. म्हणजे इकडे तिकडे ते मटेरियल हलवले त्याच्यामुळे ठेवलेले. पत्र एकदम लोखंडाचं जड आहे. ठीक आहे चला ते लावून देऊ त्याच्यामुळे, कारण ते हलणार नाही. त्याला सपोर्ट वगैरे लावलाय. बघूया रस्त्यात हलणार आहे शक्यतो थोडंफार तरी हलल. ते थोडं हेवी मटेरियल आहे आणि हे झालेले ना ते राऊंड झाले. ठीक आहे चला जाऊया. तर फायनली आलोय मस्तपैकी आपल्या घरावर हायवेला. चला हायवेला लागलोय आता. फायनली पोहोचलोय मस्तपैकी कारवारेला. तिथून राईट मारू मस्त निघू आपल्या विंडोरी हायवेला. तर आता इकडे हायवेला लागतोय आपण मस्तपैकी. काम तर अजून चालू आहे, काम झालेलं नाही, काम अजून संपलेलं नाही. बघू आता कधी. तर चला फायनली लागला आपल्या विंडोरी हायवेला मस्तपैकी. काम कधी संपल त्याच्यावरच आहे. असं गाड्यामध्ये टर्न मारताय, कंटेनर कसा टर्न मारलाय कोणी. जोपर्यंत हे काम होत नाही ना तोपर्यंत आता असं चालू राहिले.
तर बघू आता हे काम कधीपर्यंत चालतं. चला आता कंटेनरच्या पुढे गाडी काढावं लागेल आपल्याला. फायनली आपलं पेट्रोल पंप पण लागलंय HP च. 2 वेळेस आपण या पंपावरती थांबलो, 2 ते 3 वेळेस. 2 वेळेस तर डिझेल भरण्यासाठी थांबलो, 1 वेळेस थोडा प्रॉब्लेम झाला, बघितला असेल आपल्या ब्लॉग मध्ये. कसे ट्रक लागलेले रेस साठी थांबले. तोपर्यंत काम चालू म्हणजे रस्ता क्लिअर होतो ना, तोपर्यंत असं चालू आहे. बघूया आता किती दिवस असं चालतं. जोपर्यंत आज चालू आहे तोपर्यंत तर आपल्याला असंच यावं जावं करावं लागणार आहे, कारण आपली ट्रिप तर काय वेगळं राहत्या, त्याच्यामुळे आपल्याला काय पर्याय नाही. जसं आता रस्ता चालू आहे तसंच आपल्याला येणं जाणं करावं लागणार. बघू चला. कंटेनर चाललंय वाटतं जैन मंदिरला भेटायला. फर्स्ट कंटेनर दिसलं इथं आपल्या रेस्टच्या जागेवर, ट्रक रेस्ट. इथे एकच दिसलंय, काल तर एकही नव्हतं, आज फक्त दिसलं मला बस. फायनली चला आपलं विल्लोळे गाव आलेले, जाऊया चला मस्त. टेन्शन आहे फक्त तिकडून लोडिंग पाहिजे. जर लोडिंग नसेल तर एमटी आपल्याला यावं लागेल. इकडून पण एक पण ट्रिप नाही. आता ट्रिप असते तर काही विषय नाही, पण ट्रिप नाही ना आता, जास्त प्रॉब्लेम पाहिजे. बघूया लोडिंग आहे का. बापरे, अरे इथं आता तिथे काम चालू करून दिलं रे बाबा, खतरनाक काम झालं. आता त्या रस्त्याला काम चालू करून दिलं आताच. आता मटेरियल घेऊन आलो मी. ते इथं असं वाटतं महिना जायला या रस्त्याला काम. तर फायनली थांबून घेतलं मी, कारण JCB येतोय मागं, पुढून गाडी पण येते ना. बघू चला. एकदम जबरदस्त अटकलोय मित्रांनो मी आता इथं. रस्त्यात काम चालू झालं डायरेक्ट. ज्या रस्त्याने आपण कंपनीत जातो तर गाडी तर लोडिंग आहे, गाडी चालू आहे आपली. बघूया आता जायला कसं रस्ता. हळूहळू तर जाऊ, कारण पुढून गाड्या येत आहे, गाड्या जाता पण आहे. आपल्याला पण जायचं आहे अर्जंट. नेमकं त्यांनी आजच रस्त्याचं काम चालू केलं, म्हणजे माझ्या मनात नाही, ध्यानात नाही रस्त्याचं काम चालू. मला बघतो माहिती त्या रस्त्याचं काम चालू आहे. काल नव्हतं चालू, आज फायनली आज चालू करून दिले काम. तर जायचं कसं. पुढून एक गाडी आली आज. चला पुढची गाडी निघली का लगेच आपण जाऊ. चला ही गाडी निघली का. फायनली रस्ता तर क्रॉस केला आपण, काम चालूच आहे त्यांचं, बट आपलं काम नाही थांबलं पाहिजे. जाऊया चला. पण नाही, अचानक भयानक काम चालू झालंय. काल पूर्ण रस्ता मोकळा होता, अचानक त्यांनी काय ठरवलं काय मी त्याला काम चालू करून दिलं. तर बघू आता हे किती दिवस काम चालतं. यालाच भरपूर दिवस लागतील, याला आता काय माहिती किती वेळ लागतो. काय नाही, आपलं काम तर चालू राहील, फक्त थोडे आपल्याला अडचण होईलच येण्या जाण्यासाठी, कारण इकडून गाड्या येत्या जात्या, मोठे डंपर कंटेनर रेतीचे वाळूचे. त्यामुळे बघू चला. आता टाइम होते 12:14 जस्ट पोहोचलोय कंपनीत. सो मटेरियल अनलोडिंग करूया आणि बघूया काही आहे का लोडिंगला, टाकून लगेच निघू इथून. चला. तर फायनली टाइम होते 12:25 जस्ट. आता तर काही लोडिंग वगैरे भेटली नाही, बॅटलॅक झाला आपला. ठीक आहे, असली तर फोन करतो. तर आता इथून निघूया दुसऱ्या ठिकाणी जायचं, दुसरी ट्रिप आहे लोकलची मारून, त्याच्यानंतर घरी जाऊ. चला. त्याला फाळकं उघडं राहून गेले, फाळकं राहून देऊ तेवढं झालं. दगड फेकून देऊ, सपोर्टला ठेवला होता, त्याचं काम झालंय आता. तुला एखादी लोडिंग भेटेल तर बरोबर जाईल, नाही ते लोडिंग नाही येते आता, काम मटेरियलच नाही. ठीक आहे, असलं तर फोन करणार आता. ते निघूया डायरेक्ट जाऊया. गाडी आली, इथे ओव्हरलोड भरली बा, खतरनाक भरली एकदम. गोण्याची फक्त, पण तरी भरपूर भरली डायरेक्ट. वा रस्ता लय खतरनाक आहे इथे, एकदम जबरदस्त खडी डायरेक्ट. बापरे, पूर्ण गाडी आलती डायरेक्ट. फायनली आलोय आपल्या हायवे जवळ मस्तपैकी. जाऊया आता. चला मस्तपैकी आता पोहोचून चालूय घरवारीला. चालू आहे हळूहळू एकदम. या रस्त्याला गाड्या जास्त वाटतं, पण बरं का आता असं वाटतंय 2 पद्धती रोडने एक जायचं आहे की यायचं आहे. पहिलं कंटेनर कसं टर्न मारतोय मध्येच. बरं चला आपण पटकन निघलो, नाही तर आपल्याला टर्न मारला असता आणि आपण पण जागीत लटकलो असतो. फायनली आपल्या कंपनीत पोहोचलोय, तर तिथून घेऊया आता मटेरियल, दुसऱ्या कंपनीत सोडूया. चला. फायनली आपली गोल्ड पण आली, गोल्ड भरली पूर्ण.
दुसऱ्या कंपनी मटेरियल चालले. आता आपली गाडी भरेल. चला फायनली टाइम होते 1 वाजून 3 मिनिटं जस्ट लोडिंग केली आहे. आता येतो मी या दुसऱ्या कंपनी मटेरियल सोडूया मग जाऊया घरी. चला तर मित्रांनो फायनली आता टाइम होतोय 8 वाजून 42 मिनिट म्हणजे 9 वाजत आलेले. तर फायनली करतोय आजची ट्रिप एंड. मित्रांनो कशी वाटली आजची ट्रिप कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, चॅनल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन ट्रिपमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.